अजय सरांची सगळी कामं उरकली. अनुपमाची भेट झाली. निखिलशी सुद्धा अनुपमाच्या मोबाईलवरून जे काही बोलायचं ते बोलून झालं. थोडक्यात अजय सरांच्या बाजूने उद्घाटनाची सर्व तयारी, जय्यत तयारी त्यांनी केली. आता अनूपकडे जी कामं होती, नंदकुमारजींकडे जी कामं होती, त्याचा आढावा अनूप आल्यावर घ्यायचं असं मनात ठरवून अजय सर हॉटेलमध्ये बसून होते. तसं पाहिलं तर मग दुपारचं जेवण अजय सरांचं आणि नंदकुमारजींचं झालं. अनूप तर येणार नव्हताच. संध्याकाळच्या वेळेस हॉटेलमध्ये गर्दी सुरू झाली, साधारण 7 वाजल्यानंतर. आणि अनूपच्या वाटेकडे डोळे लावून अजय सर आणि नंदकुमारजी दोघंही थोडा वेळ अनूपच्या चेंबरमध्ये बसले होते. तेव्हा एक शेवटचा म्हणून अजय सरांनी आढावा घेतला, नंदकुमारजींची कामं सगळी झाली का, उद्या आपल्याला ते सेंटर उघडायचं आहे आणि तिथे सगळं काही व्यवस्थित मांडणी करायची आहे, त्या दृष्टिकोनातनं सर्व तयारी झाली का याचा आढावा घेतला. नंदकुमारजींची तयारी बघून अजयला तसं काही फारसं आश्चर्य नाही वाटलं, कारण तसा पाहिला तर हा खूप अनुभवी माणूस, त्याच्यामुळं त्यांच्याकडनं काही राहणार असं कधीही शक्य नाही. सगळी इत्थंभूत तयारी झाली होती. आता फक्त अनूप आला की त्याला जी 1-2 कामं त्यांनी स्वतः घेतली होती त्याबाबत विचारणं, आमंत्रणं किती झाली, काय झाली याचा आढावा घेणं आणि मग निश्चिंत मनाने बंगल्यावर जाणं, असा एक मनामध्ये प्लॅन सगळा तयार. साधारण 8:30 9:45च्या सुमारास आदित्यच्या गाडीचा हॉर्न अजय सरांना ऐकू आला. ते वरच बसले होते आईबाबांच्या खोलीत. अनूप उतरून सत्वर वर आला. नंदकुमारजींनी इशारा करून सांगितलं की अजय सर आहेत वर. अर्थात स्वतःच्या चेंबरकडे जाताना त्याने हाक मारली, "आप्पा, मी आलो आहे." लगबगीने अजय सर लगेच अनूपच्या चेंबरमध्ये गेले. तो फ्रेश होऊन आपल्या चेअरवर येऊन बसला आणि मग सुरू झाल्या गप्पा. आपले आप्पा आणि अनूप जणू काही एक बाप लेक. तसा विरह फक्त 5 ते 6 तासांचा. पण अरे काय, झाली का कामं वगैरे वगैरे, गप्पांना सुरुवात झाली. आणि मग अनूपने सर्व इत्थंभूत इतिहास दिवसभरातल्या कामांचा सगळा सांगितला आणि मस्तपैकी प्रेमाने हात मिळवला. "अजय सर, डोंट वरी, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. उद्घाटनाचं सर्व काही तयारी सगळी झाली आहे. आज मला ज्या स्पेशल गेस्टच्या भेटीगाठी घेऊन सांगायचं होतं त्यांना पर्सनली जाऊन मी सांगून आलो आहे. त्यामुळं नथिंग टू बी वरीड. बाकीची तयारीचं काय, नंदकुमारजींची कामं, तुमची कामं सगळी झाली का, अनुपमा भेटली का, निखिल भेटला का, वगैरे वगैरे प्रश्नांची सरबत्ती अनूपनी पण सुरू केली. अर्थात प्रत्येक प्रश्नाला सकारात्मक उत्तर आल्यावर अनूप पण खुश झाला. मग त्याने अजय सरांना सांगितलं, "दिवसभर मी नव्हतो, तुमच्यावर आणि नंदकुमारजींवर ताण पडला आहे. एक मोठा ग्रुप माझ्या ओळखीचा आहे, तो येतो आहे, तर मी जरा खाली थांबतो आहे, तुम्ही आराम करावर." अनूपची आज्ञा शिरसावंद्य अजय सर पुन्हा आपल्या एक मॅगझिन घेऊन आईवडिलांच्या रूममध्ये गेले आणि मग तिथे आपलं थोडंसं पाठ टेकून वाचन करत पहुडले. इकडे खाली अनूप आला. अनूप मालक खाली आले म्हटलं की जरा थोडीशी वेटर लोकांमध्ये घबराट, आदरयुक्त भीती जी अजूनही त्या सगळ्या स्टाफमध्ये होती. तसं पाहिलं तर अनूप कोणालाही कधीही रागावलेला अजय सरांनी तर गेल्या 8-10 दिवसात बघितलं नाही आहे आणि त्याचा स्वभावही नाही आहे तसा, याचीसुद्धा अजय सरांना पूर्ण खात्री होती. परंतु एक प्रकारची शिस्त हवी प्रत्येकाला आणि हे आपलं हॉटेल आहे, आपलं इन्स्टिट्यूट आहे, याची प्रगती झाली पाहिजे, याच भूमिकेतून प्रत्येकाने काम केलं पाहिजे, एवढा मात्र अनूपचा नक्कीच आग्रह असायचा. एवढ्यात 3-4 कार हॉटेलच्या बाहेर येऊन थांबल्याची जाणीव अजय सरांना पण झाली. "अरे च्या, अनूपचे कोणीतरी चांगल्याच ओळखीचे दिसत आहेत."
आणि हा गेटपर्यंत गेला आहे आणायला. व्हेरी नाईस, काय हरकत नाही. याचा जो कस्टमर बेस आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीने अनूपनी मेंटेन केलेला आहे. त्याचं वागणं, त्याचं बोलणं, या सगळ्या गोष्टींचा त्याने छान उपयोग करून घेतला आणि आपल्या बाबांनी त्याला जो हा ॲसेट दिला त्याच्यामध्ये त्यांनी नक्कीच वाढ करत करत आजपर्यंत इतका मोठा कस्टमर बेस तयार करून ठेवला आहे. लोक अनूपच्या या वागण्याकडे बघून, इथली सर्व्हिस बघून आणि अर्थातच कोणत्याही पद्धतीने पचण्यासाठी जड न जाणारे पदार्थ, इथली चव, इथल्या कुक्स, ते बनवण्याची पद्धती, या सगळ्याच गोष्टी जुळून आल्या होत्या आणि यामुळेच प्रभावित होऊन लोक वारंवार इथं येतात. ठराविक ग्रुपच्या पार्ट्या इथंच होतात. हे सगळं अजय सरांनी अनुभवलं होतं. आणि मग अजय सरांच्या डोक्यातसुद्धा कल्पना चालूच असायच्या. त्यांना या आईबाबांच्या खोलीच्या समोरच्या बाजूला, ज्या ठिकाणी उगीचच काही सामान पडलं आहे आणि एक हॉल असा आयडल पडला आहे, जिथं आपण कमीत कमी 40 माणसांची जेवणाची व्यवस्था करू शकतो, हे आल्यापासून अजय सरांना खटकत होतं. आज त्यांना पुन्हा थोडासा रिकामा वेळ मिळाला. खाली अनूप बघतोय म्हणून ते त्या रूममधून बाहेर पडले आणि खिडकीतून त्या हॉलमध्ये डोकावलं. अर्थात त्या खिडकीच्या काचेतून म्हणावं तितकी स्पष्टता त्यांना आढळून नाही आली. पण एक कळलं की खूप मोठी स्पेस इथे रिकामी होऊ शकते आणि त्याचं युटिलायझेशन आपल्याला या हॉटेलच्या प्रगतीसाठी नक्की करता येईल. त्यांनी सहज खाली डोकून पाहिलं. नंदकुमारजींचं लक्ष गेलं त्यांच्याकडं. अजय सरांनी खूण केली, फक्त एक व्यक्ती वरची चावी घेऊन पाठवावर. अनूप एव्हाना त्या पार्टीच्या ग्रुपमध्येच बसला होता. त्याच्या गप्पा सुरू होत्या आणि तो इशारे करून सगळं काही मॅनेज करून घेत होता. त्यामुळं एक वेटर धावत धावत ती चावी घेऊन वर गेला. अजय सरांनी ते दार उघडायला लावलं. हॉलमध्ये पाहिलं, तिथे असं काही सामान पडलेलं होतं की जे आपल्याला गेली कित्येक वर्ष तिथंच पडलं आहे असं समजत होतं. कारण ती रूम उघडून साफ करणंसुद्धा कधी आवश्यक वाटलं नव्हतं कुणाला. आणि अनूपचंही तसं काही बोलण्यात आलं नव्हतं की ती रूम काही अशी म्हणजे वापरायचीच नाही किंवा तिथं काही व्हॅल्युएबल पडली, असंही काही बोलण्यात आलं नव्हतं. त्यामुळं अजय सरांच्या डोक्यातली कल्पना ही अंमलात येऊ शकते एवढंच त्यांना वाटलं. त्यांनी फक्त एक नजर फिरवली, काय काय सामान आहे जवळ जाऊन ते हँडल करून बघितलं, काय आहे काय नाही, कधीपासून पडले. त्या वेटरला विचारलं. त्या वेटरनी सांगितलं, मैं तो यहाँ आके अभी 3 साल हो गए साहब. 3 साल से इस रूम में ऐसे ही कुछ न कुछ ला के हम फेंक देते हैं और लॉक करके चले जाते हैं. अजय सरांनी एक नजर टाकली. त्यांच्या लक्षात आलं, खरोखर इथे 10 टेबल बसू शकतात, म्हणजे 40 पर्सन्स ॲट ए टाईम. आज एवढी जर 10 टेबल रनिंग राहिली आपल्या हॉटेलची, ही जर स्पेस आपल्याला वापरता आली तर आपला काउंटर अजून जास्त पळू शकतो आणि अर्थातच आपल्या हॉटेलची जे काही फायनान्शियल प्रगती होणं गरजेचं आहे ती आपण नक्की करू शकतो. ही एकच कल्पना अजय सरांच्या डोक्यात आली आणि मग त्यांनी ठरवलं की आत्ता अनूपला काही बोलायचं नाही आहे. आपण बंगल्यावरती गेल्यावर रात्रीच्या आपण ज्या गप्पा मारतो त्यावेळेस आपण अनूपकडं हा विषय काढू. एवढं ठरवून अजय सरांनी त्या वेटरला सांगितलं, चल आजा, बंद करके निकल के जा, चावी भी लेके जा, लेकिन कल फिर ये रूम हम खोलेंगे, अनूप सर को दिखाएंगे. हां, बस बात तेरे दिल में ही रख, कल की कल. असं म्हणून अजय सर पुन्हा आपल्या आईबाबांच्या खोलीत पडून राहिले. एक मॅगझिन त्यांच्या हाती लागलं होतं, ते चाळत बसले होते. खाली अनूपची ती त्याच्या मित्र लोकांची, त्याच्या स्नेही लोकांची पार्टी मस्त रंगली होती. वरती पण आवाज येत होता, हल्ला गुल्ला हशा, आणि त्यातून अधूनमधून अनूपचा पण आवाज. तसा तो अधूनमधून त्यांच्यामध्ये गप्पांमध्ये पार्टिसिपेट होत होता, फिरत होता. पण त्यांच्यासोबत आहे इतकं दाखवण्यासाठी तो खालीच थांबला होता. अर्थात आपल्या हॉटेलचा मालक आपल्या अवतीभोवती फिरतो आणि आपल्याला थोडी किंमत देतो. हा एक वेगळा दिलासा असतो येणाऱ्या कस्टमरला. आणि त्याच्यासोबत जर नवीन कोण असेल तर त्यालासुद्धा तो खूप आल्हाददायक धक्का असतो. अरे वा, आपल्या दोस्ताचा हा हॉटेलचा मालक मित्र आहे बरं का, आणि तो बघा किती आपल्या आदबीनी सगळ्यांच्या सेवेमध्ये इथं आहे, सारखा हजर होता. काहीही लागलं तर तो वेटर लोकांना इशारे करतो आहे
आणि आपल्याला सत्वर सर्व्हिस मिळेल याच्याकडे तो कटाक्षाने लक्ष देतो आहे. ही जी भूमिका अनूप बजावत होता आणि यामुळंच या हॉटेलचं यश हळूहळू वाढत गेलं होतं. म्हणजेच बाबांनी जे रोपटं लावलं त्याचं वडाच्या झाडात रूपांतर अनूप करण्यात यशस्वी झाला होता आणि म्हणूनच या वडाच्या अजून काही पारंब्या वाढल्या पाहिजेत असं अजय सरांना आतल्या आत वाटत होतं. पाहूयात मित्रांनो, अनूपची ती पार्टी कशी झाली, त्या लोकांमधून नंतरच्या आपल्या उद्घाटनाला कोणी काही उपयोगी पडणार असं भेटलं का अनूपला, किंवा त्या उद्घाटनाला आम्ही येऊ नक्की असं सांगून कोणी तो ग्रुपमधलं गेलं का, रात्री यांच्या काय गप्पा होणार आहेत, हे सगळं ऐकण्यासाठी पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीण शो. सर्व संपलं असं कधीच होत नसतं. या कथेचा हा पुढचा भाग तुम्हाला आवडला किंवा नाही, कॉमेंट बॉक्समध्ये हा प्रवी तुमचा वाट पाहतोय नेहमीच. जे असेल ते तुमचं मत व्यक्त करत राहा आणि कवी प्रवीण शो यूट्यूब चॅनलवरच्या 9230 व्हिडिओंचा आस्वाद घेत राहा.